कोविड-19 या महामारीमुळे महाराष्ट्रातील सर्व स्कूल बस चालक मालक यांचे कंबरडे मोडले। घर चालवणे, मुलाबाळांना कसे पोसावे हे जीवन जगणे कठीण झाले आहे। कारण आतापर्यंत झालेल्या शासनाच्या मदतीस असे दिसून आले की ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी झाली त्या ठिकाणी शासनाने मदत केली। जर असे असेल, अतुल खोड अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य भगवे वादळ, महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने सर्वप्रथम प्राणत्याग करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले। त्यामध्ये जर कुठलीही काही घटना घडली, पूर्णतः शासन जबाबदार राहणार। कारण आंदोलन आम्ही करत नाही, शासनाने आम्हाला भाग पाडलेलं आंदोलन करण्यास। तुमच्या मागण्या काय? आमच्या ठळक मागण्या एक 6-7 मागण्या आहे। पहिलं, जोपर्यंत लॉकडाऊन नॉर्मल होत नाही तोपर्यंत आम्हाला 10,000 रुपये म्हणून अनुदान देण्यात यावं चालक मालकाला, आणि एस टी महामंडळमधून 50 किलोमीटर अंतरापर्यंत व राज्यभरात टुरिस्ट म्हणून प्रवास करण्यात देण्यात यावे। आमचं लॉकडाऊन संपलं, शाळा सुरळीत जर चालू झाल्या तर आम्ही पूर्वरित आमच्या व्यवसायावर येऊ। नंतर आमची आणखी एक मागणी अशी आहे का जे आमच्या स्कूल बसचे हप्ते थकलेले आहे या लॉकडाऊनमुळं, याची 1 वर्ष मुदत वाढवण्यात देण्यात यावी आणि बगर व्याजी। त्याच्यानंतर स्कूल बसला 15 वर्षाच्या जागी 20 वर्ष अशी एक त्यांना हे देण्यात यावी वय। एवढ्या आमच्या 5-7 मागण्या आहेत। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य चालक मालक संघटनेचे इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।